मला सांगितलं सार्वजनिक जीवनामध्ये 30 वर्ष लोकांच्या चुकून राहणं ही काही साधी गोष्ट. त्या बाबतीत ते यशस्वी झाले आणि त्याचं कारण आपली विचारधारा आणि सार्वजनिक जीवनाचं चारित्र्य याच्या बाबतीत जी खबरदारी घेतली पाहिजे ती त्यांनी आयुष्यावर घेतली. वडिलांची गुन्हाही होती, पण सोलापूरकरांच्यासाठी आपली जबाबदारी आहे ही भूमिका त्यांनी कधी सोडली नाही आणि त्याचाच परिणाम आज लोक तेवढ्या अगत्यानं या ठिकाणी आहे. गमत असेल याचा उल्लेख मी सुरुवातीलाच केला की हे शहर सामाजिक प्रश्नावर नेहमी एका विचाराने जाणारं शहर आहे. अलीकडं काही शक्ती जाती धर्मामध्ये अंतर निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न करतात. देशाच्या ऐक्यावर तो आघात आहे. अशा वेळेला काही शहर काही समाज आपली राष्ट्रीय जबाबदारी लक्षात घेऊन एकवाक्यता एकता याच्याबद्दल तरतूद करत पाहिजे आणि त्याच्यामध्ये सोलापूरचा उल्लेख हा करावा लागेल. स्पष्ट सरकारचं जे आमची माहिती वेगळी होती, पण निकाल वेगळा लागला. निकाल लागलेला त्याचा स्वीकार करायचा असतो. पण काल मी एक कुठेतरी बोललो त्याचं टीका टिप्पणी ही झाली. या निवडणुकीत मी किंवा तुम्हीसुद्धा पहिल्यांदा पाहिलं निवडणुका जाहीर होण्याच्या आधी महाराष्ट्रामध्ये आणि बिहारमध्ये लाडकी बहीण नावाची योजना आणि 10,000 रुपये मिळणं हे सरसकट हे कधी पाहिलं नव्हतं. नगरपालिका आणि खालच्या निवडणुकीत पैशाचं वाटप होतं हे ऐकायला मिळतं, पण सरकारच्या वतीनं सवर्ण महिला वर्गाला 10,000 रुपयाची रक्कम देणं हे कधी आम्ही ऐकलं नव्हतं. त्याचे काही परिणाम आहेत का नाही याचं लोकांनीच ठरवावं. नाही असं आहे ते 10,000 रुपये दिले तेच कारण यशाचं असेल तर आम्हाला बसून विचार करावा लागेल की याला तोंड कसं देऊ. उद्याच्या 1 तारखेपासून 19 तारखेपर्यंत पार्लमेंटचं अधिवेशन आहे. त्या काळात विरोधी पक्षाचे प्रमुख नेते आहेत त्यांना घेऊन आम्ही ह्यावरचा चर्चा करणार आहोत आणि काहीतरी धोरण ठरवलं हा विचार माझ्या तरी मनात आहे. या निवडणुका स्थानिक पातळीवर यापूर्वी कधी नगरपालिकेच्या निवडणूक याच्यात आम्ही लोक कधी पडलो नव्हतो. आम्ही जास्तीत जास्त कॉर्पोरेशनच्या निवडणूक लक्ष द्यायचो, खालच्या निवडणुकीत द्यायचो. स्थानिक नेतृत्व एकत्र येतात ते ठरवतात आणि त्यामुळे साधारणतः जिथे एकत्र येता येईल. पण येत असताना भाजप यांना बाजूला ठेवून एकत्र येणं हे केलं असेल तर ते योग्य आहे. असं मी काही त्याचा विचार केला नाही. मला पत्र आलं ही गोष्ट खरी. माझं पत्र एका सरकारने दाखवलं तुमच्याचे कोणीतरी उत्साही पत्रकार त्यांचे टेलिव्हिजनवर. पण ही गोष्ट खरी आहे की अनेक ठिकाणी बेकारी आहे आणि बेकारीचा परिणाम या तरुण पिढीच्या पुढच्या आयुष्यावर होतोय ही तक्रार ऐकायला मिळते. तिचा अनुभव वेगळी असं नाही. एका दुसऱ्या प्रश्नावर एका दुसरं वेगळं मत हे मानलं तर मी काही त्याचा फार खोलात जाऊ शकतो. पण जे आमदार निवडून आले ते ज्याला धोरणाचा पक्षाचा विचाराचा प्रश्न येतो
त्यावेळेला ते चौकशीच्या बाहेर नाही. तो सांगताय असं कधी होत त्याच्या आधी 1970 महाराष्ट्रात काँग्रेस तिचा पराभव झाला. लोकांना संयुक्त महाराष्ट्र समिती ती निवडून आली आणि त्याला काँग्रेस संपली असं म्हणायचं. पक्ष असे संपत नसतात, फेरविचार असतो. पुन्हा एकदा काँग्रेस आणि मला जी काँग्रेस समजते ती काँग्रेस संपणारी काँग्रेस नाही. गांधी नेहरू यांचा विचार स्वीकारलेली काँग्रेस आहे आणि त्यामुळे ती पुन्हा एकदा एका वेगळ्या स्थितीला पोचण्याचं तिचं आपण